नमस्कार. आपलं माझ्या या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आपण आज या स्वच्छता पंधरवडा संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. स्वच्छता पंधरवडा हा जो उपक्रम आहे हा केंद्र शासनाने दिनांक 30 जुलै 2025चं परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसारच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं 6 ऑगस्ट 2025 यांचं मार्गदर्शन परत एक पत्र निघालेलं आहे. आणि या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला कोणते कोणते उपक्रम कोणत्या कोणत्या दिवशी राबवायचे आहेत याची एक माहिती दिलेली आहे, जेणेकरून ह्या उपक्रमामध्ये सर्वच सहभागी होतील अशा दृष्टीने हा उपक्रम छान पद्धतीने पुढे चालावा, छान पद्धतीने जनजागृती व्हावी, या दृष्टीने ही यशस्वी जनचळवळ निर्माण करणे हा उद्देश आहे. ह्या स्वच्छता पंधरवडा अंमलबजावणीला आज 10 वर्ष, हे 10वं वर्ष आहे. म्हणजे 2016पासून याची सुरुवात झाली आणि आता हे 10वं वर्ष आहे. ह्याची सुरुवात 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये नियोजित दिलेलं आहे. त्यांचे उपक्रम ठरवलेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या नमूद केलेल्या उपक्रमानुसारच कोणत्या दिवशी काय असेल तर त्याची थोडक्यात माहिती घेऊयात. बघा बरं, आपण 16 सप्टेंबरला मंगळवारी स्वच्छता शपथ दिवस आहे. 17-18 बुधवार गुरुवार स्वच्छता जनजागृती दिवस. 19ला शुक्रवारी ग्रीन स्कूल दिवस. 20-21ला समुदाय परिसरातील भेट दिवस. 22 आणि 23 सप्टेंबर सोमवार मंगळवार हात धुणे दिवस. तर 24-25 सप्टेंबर बुधवार गुरुवार स्वच्छता सहभाग दिवस. 26 सप्टेंबरला शुक्रवारी वैयक्तिक स्वच्छता दिवस. 27ला शनिवारी स्वच्छता शाळा प्रदर्शन दिवस. 28-29ला स्वच्छता कृती आराखडा दिवस आणि 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस मंगळवार पारितोषिक वितरण दिवस असणार आहे. अशा पद्धतीने या 15 दिवसाचं एक दिनदर्शिका जी आहे ही दिलेली आहे आणि त्या दृष्टीनेच आपल्याला उपक्रम साजरे करून हा पंधरवडा यशस्वीरित्या पार करायचा आहे. पण यशस्वीरित्या पार करत असताना वैयक्तिक आपल्यामध्ये सुद्धा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने स्वच्छतेच्याबद्दल आपण आपल्यामध्ये अवेअरनेस जागृत होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मग यामध्येच पहिला दिवस बघा, 16 सप्टेंबर 2025 मंगळवार पहिला दिवस जो आहे स्वच्छता दिवस जो आहे, स्वच्छता शपथ दिवस जो आहे, यामध्ये आपल्याला सर्व विद्यार्थी शाळेतील असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांनी काय करायचे की या ठिकाणी स्वच्छतेबाबत बोलायला द्यायचे आणि त्याची शपथ घ्यायची आहे. ती प्रत्येक गोष्ट रोजच्या रोज आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्याच्या फोटो व्हिडिओ आपण काढायचे आहेत. ती प्रसिद्धी आपल्याला करायची आहे. त्यावरती आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती असाल तर तिथेसुद्धा किंवा गुगल ट्रॅकवरती हे फोटो अपलोड करायचे आहेत. मीडियापर्यंत किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट माध्यमाचा वापर करून जनजागृती करणं गरजेचं आहे. बॅनर वापरू शकता आपण. त्यानंतर 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबरला स्वच्छता जनजागृती दिवस आहे. यावेळेला आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा पालक शिक्षक समिती असेल, यांना आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व सांगायचं आहे. हात धुण्याचे महत्त्व आपल्याला जास्तीत जास्त यामध्ये दाखवायचे, सांगायचं आहे. आणि पालकांना शिक्षकांना या ठिकाणी बैठक घेऊन मार्गदर्शन करणे, रेन वॉटर असेल, हार्वेस्टिंग आहे, या पद्धतीचं आपल्याला प्रोत्साहित करायचं आहे. शाळा घर या ठिकाणी स्वच्छता का राखावी, स्वच्छतेसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रोत्साहित करणे. शिक्षकांनी प्रत्येक भागातल्या स्वच्छतागृहांची पाहणी करून आपल्या शाळेच्या शाळेमध्ये त्यांनी आपल्या स्वच्छतागृहांची पाहणी करायची, त्याचं मूल्यमापन करायचे, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, हे सगळं पाहून प्रस्ताव आणि आराखडा तयार करणे. स्वच्छता सुविधांसाठी अनुकूल म्हणजेच हात धुण्याची सुविधा, दैनंदिन स्वच्छता, निर्जंतुकीकरण, शौचालय वापर, प्राणी सुविधा वापर, व्हेंटिलेशन, कचरा व्यवस्थापन या संदर्भामध्ये स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करायची. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्याशी पुरेशी स्वच्छ आणि स्वतंत्र स्वच्छतागृह जी आहेत ती पाहणं. साबण, हात धुणे, सुरक्षित पाणी आणि त्याच जोडीला जंतुनाशक असेल, कर्मचारी असतील, या सर्वांचा समावेश आपल्याला असणार आहे तिथे करायचा आहे, जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना
योग्य पद्धतीने माहिती दिली जाईल आणि ते आहे त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत की नाहीत हे सगळं पाहणं गरजेचं आहे. जलजीवन मिशनच्या अनुषंगाने शाळेतील नळ पाणी पुरवठ्याच्या जोडणीसाठीची तपासणी पाहणे की योग्य पद्धतीचं आहे का, कुठे लिकेज आहे, कुठे त्याला म्हणजे पाणी लिकेज होत आहे किंवा जी जोडणी आहे त्या जोडणीमध्ये तुटलेलं आहे आणि तिथे माती वगैरे त्याच्या अंतर्गत जाते का, या पद्धतीने सगळं पाहणं गरजेचं आहे. सध्याचं जलशक्ती अभियान सध्याचं जलशक्ती अभियान कॅच द रेन 2025 मोहिमेच्या अनुषंगाने शाळेमध्ये जलसंधारण यंत्रणेसंदर्भात काय स्थिती आहे ती तपासणं, त्याचा आराखडा तयार करणं. MDM किचन वर्गखोल्या, पंखे, दरवाजे, शाळेचे जे खिडक्या आहेत या सगळ्या स्वच्छता आहे का तिथे पाहायचं, स्वच्छतागृह पाहिजे. त्यांच्या ठिकाणी ती घाण असेल तर ती स्वच्छ करण्यासंदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांचा पण सहभाग घेऊन प्रत्येकाला स्वच्छतेचं महत्त्व सांगणं गरजेचं आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षण समिती, स्थानिक प्राधिकरणाच्या प्रतिनिधी जे असतात त्यांचा सहभाग घेऊन या स्थानिक समुदायातील लोकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे. काही ज्या जुन्या नसत्या असेल कार्यपद्धती आहे यांच्या नोंदी काढून टाकणे किंवा नोंदवलेले जे तुटलेलं फर्निचर आहे, निरुपयोगी उपकरणं आहेत, नादुरुस्त वाहन आहेत, ही सगळे साहित्य यांची योग्य आपल्या आवारातून योग्य पद्धतीने आपल्या घटकांना आपल्या शाळेच्या आवारातून पूर्णपणे बाहेर काढणे. गुगल ट्रॅकवरती सहभागी झालेल्या शाळांची संख्या आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ प्रसिद्धी हे सगळं साहित्य अपलोड करणे. त्यानंतर आहे 19 तारखेला ग्रीन स्कूल दिवस, म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे प्लॅस्टिक वापर आहे हे टाळणे यासाठी या विषयांवरती कल्पक दृष्टिकोनातून घोषणा, पोस्टर, पत्रकं आणायला सांगायची विद्यार्थ्यांना. त्यानंतर शाळेच्या प्रदर्शनामध्ये आपण गाव असेल, शहर असेल यांच्या भिंतींवर शाळेच्या आवारात ते प्रदर्शित करायला लावायचं. त्यानंतर जलसंधारणाची माहिती द्यायची, पाणी टंचाईच्या दुष्परिणामांविषयी माहिती विद्यार्थ्यांना जागरूक करणे, पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचं रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांना दररोज किमान 1 लिटर पाण्याची बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे. विद्यार्थ्यांना घरात, शाळेत पाण्याचा काटकसरीने वापर कसा करता येईल, कमीत कमी पाण्याचा अपव्यय करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आपल्याला. त्यानंतर 20 आणि 21 तारखेला समुदाय परिसरातील भेट, म्हणजेच शिक्षक आणि आजूबाजूच्या गावांना भेट देऊन स्वच्छतेबाबत स्थानिक समुदायांना संबोधित करणे. या ठिकाणी शौचालयाच्या वापरावरती विशेष लक्ष केंद्रित करणे आणि त्या परिसरामध्ये कचरा व्यवस्थापनाचं काम हाती घेणे. म्हणजेच आपल्याला जर जलस्रोतांचा अपव्यय होत असेल तो रोखणे, त्यासाठी स्थानिक समुदायातील स्थानिक प्राधिकरणाच्या लोकांचा सहभाग घेणे. या प्रतिनिधींना मदतीला घेऊन तेथील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या संकल्पना ज्या आहेत स्वच्छता पंधरवड्याच्या या स्थानिक भागातील लोकांपर्यंत पोहोचवणे. 22 तारखेला आणि 23 तारखेला सोमवार आणि मंगळवार या दिवशी आपल्याला हात धुणे दिवस आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये योग्य प्रकारे हात धुण्याच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करणे. विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याची वेळ, खाण्याच्या अगोदर आणि खाल्ल्यानंतर ह्या योग्य पद्धती, त्यांचे टप्पे काय आहेत, हातांच्या हालचाली कशा असाव्यात इत्यादीबाबत शिकवणं. म्हणजेच आपली हाताची पुढची बाजू, मागची बाजू, दोन्ही बाजू कशा पद्धतीने स्वच्छ करता येतील, बोटं कशी स्वच्छ करता येतील हे सगळं शिकवणे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळा विरहित पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांच्या सुविधांचा आढावा घ्यायचा, ती खात्री करून घ्यायची. विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तपासणीच्या पद्धती शिकवणे. हात धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग शाळेच्या बागेत वळवणे, म्हणजे जेणेकरून ते पाणी वाया जाणार नाही तर शाळेतल्या बागेला जाईल. अशाच पद्धतीने पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी जी आहे ती सुद्धा करणे, ती शिकवणे. योग्य रीतीने हात तोंड स्वच्छतेने धुण्याचा सराव करतील विद्यार्थी, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे. 24 आणि 25 तारखेला बुधवार गुरुवार स्वच्छता सहभाग दिवस, शाळेच्या परिसर स्वच्छ आणि स्वच्छतागृह व्यवस्थित ठेवण्याबाबत
जिल्हा स्तरावर, घटकस्थान केंद्रावर, केंद्र स्तरावरती स्पर्धा आयोजित करणे. मग त्यामध्ये निबंध, घोषणा, वक्तृत्व स्पर्धा असतील, प्रश्नमंजुषा असतील, चित्रकला, नाटक, कविता, घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि स्वच्छताविषयक मॉडेल मेकिंग स्पर्धांचं आयोजन करायचे. मग स्वच्छतेवरची चर्चासत्रंसुद्धा आयोजित करू शकता. हे सगळं जे आहे यामार्फत आपण स्वच्छतेबाबत जनजागृती करू शकतो. त्यानंतर 26 तारखेला वैयक्तिक स्वच्छता दिवस. या ठिकाणी शाळेतले विद्यार्थी, कर्मचारी व इतरांना स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करायचे. मग दृकश्राव्य स्वरूपातसुद्धा तुम्ही उपक्रम राबवू शकता. त्यांना ते दाखवायचे आहेत. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने नखं कापण्याची आणि स्वच्छ ठेवण्याची पद्धत शिकवायची. दररोज स्वच्छ पाण्याने आंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, उघड्यावर थुंकू नये, बूट चप्पल घालणे, मास्क योग्य पद्धतीने लावणे, एकमेकांना हात न मिळवणे, आपलं श्वसन आहे त्याची स्वच्छता, वैयक्तिक वस्तू इतरांना सामायिक न करणे, म्हणजे स्वतःच्या वस्तू इतरांना देऊ नये, जसे की आपले कपडे दुसऱ्याला घालायला देऊ नये, अशा पद्धतीची माहिती देणे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे स्वच्छतागृह वापरण्याची आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा स्वच्छ वापर करण्याची पद्धत शिकवणे. म्हणजेच कसं की जर माठात पाणी आहे तर ते आपण कसं घेणार आहोत, ते कप न बुडवता त्याच्या पद्धती ज्या आहेत त्या शिकवणे. विद्यार्थ्यांना दिवसातून 2 वेळा नियमित दात घासण्याचं महत्त्व समजावून द्यायचं आणि तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा कसा नियमित भाग बनेल याकडे पाहणं, हे मार्गदर्शन त्या तारखेला करणं आहे. त्यानंतर 27 तारखेला स्वच्छता शाळा प्रदर्शन दिवस. म्हणजे तुम्ही जे निबंध, लोकघोषवाक्य, कविता, लेखन, चित्र म्हणजे स्वच्छतेवर आधारित या विद्यार्थ्यांनी जे जे काही केलेलं आहे ते सर्व संकेतस्थळ, शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरती प्रदर्शित करायचं आहे. साहित्य जे आहेत आपल्या शाळेच्या शाळामध्ये सुद्धा आपण मांडू शकतो हे प्रदर्शन. आणि 28 आणि 29 या दिवशी स्वच्छता कृती आराखडा दिवस असेल. समग्र शिक्षा व PM श्री योजनेअंतर्गत शाळेच्या स्वच्छता कृती आराखड्यात बाबत विद्यार्थी, पालक, स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची. शाळा व्यवस्थापन समिती, शालेय विकास समिती यांच्या बैठकींचं आयोजन करायचं. मग या ठिकाणी बालसंसद, शालेय मंत्रिमंडळाच्या छोट्या गटाच्या बैठकीचं आयोजन करून शाळेतील स्वच्छता पंधरवडा या उपक्रमावरती चर्चा करायची. कोणकोणते नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात याबाबत समाज बांधव विद्यार्थ्यांना सूचना देणे, त्यांना प्रोत्साहित करणे. मग या ठिकाणी काय होईल की तुम्ही सुका कचरा, ओला कचरा वेगळा का करावा, काय कारणं आहेत, त्यानंतर तुम्ही खत कसं निर्माण करू शकता, असे वेगवेगळे उपक्रमसुद्धा त्यामध्ये तुम्ही राबवू शकता. आणि शेवटचा आहे 30 तारखेला पारितोषिक वितरण दिवस. स्वच्छतेला प्रोत्साहन करण्यासाठी ज्या तुम्ही स्पर्धा आयोजित केल्या होत्या, चित्रकला, निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, घोषणा, आंतरशालेय आणि शिल्पकला, मॉडेल मेकिंग, या सर्व सहभागामध्ये या स्पर्धांमध्ये जे सहभागी झालेली मुलं आहेत, शिक्षक आहेत, पालक आहेत, यांच्यासाठी पारितोषिक वितरण करणे. आणि हे सगळं झाल्यानंतर या स्वच्छता पंधरवड्यात राबवण्यात आलेले जे उपक्रम आहेत त्यांचा अहवाल, फोटो असतील, हे सर्व शाळा, शैक्षणिक संस्थांनी काय करायचं, जिल्हा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती म्हणजे सार्वजनिक डोमेनमध्ये अपलोड करायचे. सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकवरती अपलोड करणे आणि गुगल ड्राईव्हवर फोटो, व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करायची. या पद्धतीने आपल्याला हा स्वच्छता पंधरवडा जो आहे हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवायचा आहे. आणि नुसताच राबवायचा नाही तर सर्व जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि आपला भारत देश जो आहे तो स्वच्छ, सुंदर आणि अतिशय छान पद्धतीने म्हणजेच कसं की जेणेकरून प्रदूषण विरहित होईल अशा पद्धतीने त्याकडे विचारांनी बघणं, ही एक स्वच्छतेची चळवळ जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून कोरोनासारखे पुन्हा संकट आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आपलं पर्यावरण स्वच्छ राहील, अर्थातच भारत देश स्वच्छ, सुंदर दिसेल आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. धन्यवाद.